मुंबईच्या त्या चर्चगेट रेडिओ स्टुडिओमधील भयानक राड्यानंतर आणि सुमितच्या अटकेनंतर संपूर्ण मीडियामध्ये एकच खळबळ उडाली होती. टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावर कावेरी निर्दोष असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या. कालपर्यंत कावेरीला चोर समजणारे ऑफिसमधले लोक आज तिच्या प्रामाणिकपणाचे गोडवे गात होते. पण कावेरीच्या मनामध्ये निर्माण झालेली पोकळी आणि तिच्या स्वाभिमानाला लागलेली ठेच एका रात्रीमध्ये बरी होणारी नव्हती. ज्या मंदारवर तिने जीवापाड विश्वास ठेवला होता, त्याच्या डोळ्यांमधील खरेपणा पाहून तिने महाबळेश्वरच्या मुसळधार पावसामध्ये आपल्या भावनांची कबुली दिली होती. त्याच मंदारने एका खोट्या पुराव्यावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. हीच गोष्ट तिच्या प्रॅक्टिकल मनाला सहन होत नव्हती. तिने सकाळीच इन्स्पेक्टर डायरेक्टर सरांना आपला राजीनामा ईमेल करून टाकला होता आणि मुंबईचे सिमेंटचे ते जंगल, ऑफिसचे राजकारण आणि मंदारच्या आठवणींपासून दूर जाण्यासाठी आपली सॅक भरली. तिने दुपारची साताऱ्याची एसटी बस पकडली आणि ती थेट आपल्या गावी निघून आली. ती स्वाभिमानी होती, त्यामुळे तिने ठरवलं की जोपर्यंत मंदारला विश्वासाची खरी किंमत कळत नाही, तोपर्यंत ती त्याला इतक्या सहज माफ करणार नाही. विश्वास ही बाजारातून मिळणारी वस्तू नाही, जी एखादा तुटल्यावर फक्त सॉरी म्हणून लगेच साधली जाईल. दुसरीकडे मुंबईच्या द वाईब म्युझिक कंपनीच्या मुख्य केबिनमध्ये मंदारची अवस्था एका जिवंत प्रेतासारखी झाली होती. तो डोळे सताड उघडून कावेरीच्या त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत होता, जिथे ती नेहमी हातात फाईल धरून कडक आवाजात त्याला नियमांची आठवण करून द्यायची. राहुलने अत्यंत भीतीने कावेरीचा राजीनामा मंदारच्या टेबलवर ठेवला आणि सांगितले की मॅम सामान घेऊन साताऱ्याला त्यांच्या जुन्या घरी निघून गेले आहेत. मंदारने तो राजीनामा हातामध्ये घेतला तेव्हा त्याचे हात थरथरत होते. पश्चातापाचे अश्रू त्याच्या डोळ्यांमधून वाहू लागले होते. सुमितने केलेला विश्वासघात एका बाजूला होता, पण कावेरीला स्वतःच्या संशयामुळे गमावण्याचे दुःख त्याहून 1000 पटीने मोठे होते. मंदारने अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या गाडीची चावी उचलली. त्याचा तो रॉकस्टारचा इगो आता पूर्णपणे गळून पडला होता. तो वेड्यासारखा गाडी चालवत मुंबई हायवेवरून थेट साताऱ्याच्या दिशेने निघाला. रात्रीचे 8:30 वाजत आले होते. साताऱ्याच्या त्या निसर्गरम्य कडेकपारीत वसलेल्या कावेरीच्या जुन्या कौलारू घराच्या आजूबाजूला झाडांची शांतता पसरली होती. हवेमध्ये तीव्र गारवा होता आणि हलके पांढरे धुके जमिनीवर उतरू लागले होते. कावेरीने घराचे कुलूप उघडले, दिवा लावला आणि घरामध्ये साठलेली धूळ साफ करून ती अंगणामध्ये आली. तिने स्वतःभोवती तीच काळ्या रंगाची मोठी शाल गुंडाळली होती, जी तिने चर्चगेटला ओढली होती. ती अंगणातल्या लाकडी बाकावर बसून चांदण्यांकडे पाहत स्वतःचे मन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात त्या शांत रात्रीत एका गाडीच्या टायरचा चिखलातून जोरात आवाज झाला आणि हेडलाईट्सचा तीव्र पिवळा प्रकाश थेट तिच्या घराच्या अंगणावर आणि तिच्या चेहऱ्यावर पडला. कावेरीने दचकून पाहिले तर धुक्यातून मार्ग काढत मंदारची ती ओळखीची काळ्या रंगाची मोठी SUV गाडी अंगणामध्ये येऊन थांबली होती. गाडीचा दरवाजा उघडला आणि मंदार घाईघाईने आला. मुंबईतून निघाल्यानंतर त्याचे लांब केस वाऱ्याने पूर्णपणे विस्कटलेले होते. कपडे चुरगळलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अथांग भीती, थकवा आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. कावेरी अजिबात भावूक झाली नाही. तिने स्वतःचे मन घट्ट केले. ती बाकावरून उठली आणि दोन्ही हात छातीशी बांधून चेहऱ्यावर प्रचंड कडक आणि कोरडे भाव आणून ती उठून उभी राहिली. तिने आपला चष्मा नाकावर नीट केला. मंदार धावतच तिच्या जवळ आला आणि तिच्यापासून 2 पावले अंतरावर थांबला. त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. कावेरी, त्याचा आवाज पूर्णपणे फुटला होता. मला माहिती आहे, माझी खूप मोठी चूक झाली. मी वेडा होतो, जो त्या सुमितच्या खोट्या पुराव्यांवर विश्वास ठेवून तुझ्या पवित्र मनावर संशय घेतला. प्लीज मला माफ कर कावेरी. हा राजीनामा मागे घे आणि माझ्यासोबत मुंबईला चल. मला तुझ्याशिवाय माझं संगीत, माझं ऑफिस, माझं आयुष्य सगळं अपूर्ण वाटते. तू मला पाहिजे ती शिक्षा दे, पण अशी लांब जाऊ नकोस. कावेरीने अत्यंत शांतपणे पण अनोळखी माणसाकडे बघावे तसे त्याच्याकडे पाहिले. मिस्टर मंदार, तुम्ही यावेळी साताऱ्याच्या या छोट्या गावामध्ये माझ्या अंगणामध्ये काय करताय? तिचा आवाज कमालीचा व्यावसायिक आणि कोरडा होता. माझा राजीनामा मी खूप विचार करून दिला आहे आणि मुंबईला परत येण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मला आता समजलंय की मुंबईची चकचकीत दुनिया आणि तिथे राहणारी माणसं दोन्ही खूप अनप्रेडिक्टेबल आहेत. तुम्ही आत्ताच्या आत्ता गाडी काढा आणि मुंबईला परत जा. मी जाणार नाही कावेरी. जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी इथून एक पाऊलही मागे हटणार नाही. मी इथेच थांबणार. मंदार हट्टीपणाने म्हणाला. त्याचा तो रॉकस्टारचा स्वभाव आता एका वेगळ्याच वेड्या हट्टामध्ये बदलला होता. अच्छा, जायचं नाहीये ना? मग राहा इथेच बाहेर अंगणात. या साताऱ्याच्या हवेचा आस्वाद घ्या. मी दरवाजा बंद करते. कावेरी अत्यंत कठोरपणे म्हणाली. ती वळाली आणि तिने घराचा मुख्य लाकडी दरवाजा घेतला आणि मंदारच्या तोंडावर तो बंद करून आतून कडकडून कडी लावून घेतली.
मंदार बाहेर अंगणातच थक्क होऊन उभा राहिला. त्याला वाटले होते की तो मुंबईहून एवढ्या लांब धावत आल्यावर कावेरी रडेल, त्याच्या गळ्यात पडेल आणि त्याला माफ करेल. पण इथे तर कथेने पूर्णपणे वेगळे वळण घेतले होते. कावेरीचा रुसवा आणि तिचा स्वाभिमान खूप मोठा होता. बाहेर साताऱ्याची थंडी प्रत्येक मिनिटाला वाढत होती आणि आकाशातून हलकी रिमझिम सुरू झाली होती. मंदारने त्याचे जॅकेट गाडीतच विसरले होते. त्यामुळे तो साध्या शर्टमध्ये थंडीने हलकासा कुडकुडू लागला होता. पण तोही हट्टी होता. तो तिथेच अंगणामध्ये असलेल्या त्या लाकडी बाकावर जाऊन बसला आणि हातापायांची घडी घालून थंडीमध्ये कुडकुडत राहिला. मी पण मंदार आहे, बघूया तू कधी दरवाजा उघडतेस, तो स्वतःशीच पुटपुटला. घराच्या आतमध्ये कावेरी खिडकीच्या जुन्या पडद्याआडून चोरून बाहेर पाहत होती. मंदारला थंडीत कापताना पाहून तिच्या मनामध्ये एका क्षणासाठी प्रचंड गलबलून आलं. त्याला आत बोलवावे असं तिला वाटलं, पण तिने लगेच स्वतःच्या गालावर चापट मारली. नाही कावेरी, वितळू नकोस इतक्या लवकर. या रॉकस्टारला वाटतं की हा जंगलाचा राजा आहे आणि याने सॉरी म्हटलं की सगळं काही ठीक होईल. याला कळलं पाहिजे की लोकांच्या भावनांशी आणि विश्वासाशी खेळण्याचे परिणाम काय असतात. 2-4 दिवस चांगली फजिती होऊ दे याची, तिने विचार केला आणि दिवा बंद केला आणि ती आतल्या खोलीमध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. बाहेर पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज वाढत होता आणि त्यासोबतच मंदारच्या दातांचा थंडीने वाजणारा कडकडाटही सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजले. साताऱ्याच्या निसर्गामध्ये पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट सुरू झाला होता. पांढरे धुके डोंगरावरून खाली शेतामध्ये उतरले होते. कावेरीने घराचा दरवाजा उघडला. तिने आज हलक्या जांभळ्या रंगाचा कॉटनचा कुर्ता घातला होता. ती हातामध्ये केरसुनी झाडू घेऊन अंगण झाडायला बाहेर आली होती. तिची नजर बाकाकडे गेली तर मंदार तिथेच ओला होऊन झोपलेला होता. थंडीमुळे त्याचे शरीर संपूर्ण आखडलेले होते. त्याने आपले दोन्ही हात स्वतःभोवती घट्ट गुंडाळले होते आणि थंडीमुळे त्याचे ओठ हलके निळे पडले होते. त्याचे लांब केस चेहऱ्यावर चिखलासारखे चिकटले होते. कावेरीला त्याची ती अवस्था पाहून आतून खूप वाईट वाटलं, पण तिने चेहऱ्यावरचा कडकपणा कमी केला नाही. तिने मुद्दाम त्याच्या बाकापाशी जाऊन जोरात झाडू मारत अंगणात साचलेले चिखलाचे आणि पाण्याचे काही थेंब थेट मंदारच्या चेहऱ्यावर उडवले. अहो रॉकस्टार सर, उठायचंय की नाही आज? हे काय मुंबईचं 5 स्टार हॉटेल नाहीये की दुपारी 12 वाजेपर्यंत मखमली गादीवर झोपून राहाल. उठा आत्ताच्या आत्ता. कावेरीने मोठ्या आवाजामध्ये टोमणा मारला. मंदार दचकून जागा झाला. चिखलाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे त्याने डोळे चोळत चोळत कावेरीकडे पाहिले. त्याचे सांधे थंडीमुळे इतके आखडले होते की त्याला नीट बसताही येत नव्हतं. कावेरी, खूप खूप थंडी आहे ग इथे. रात्रभर पाऊस होता, तो कापत म्हणाला. मी तर काल रात्रीच ओरडून सांगत होते की मुंबईला जा. कोणी सांगितलं होतं इथे निसर्गाचा आस्वाद घ्यायला? स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली आहे तुम्ही. कावेरीने तोंड फिरवून अत्यंत नॅचरल सुरामध्ये सांगितलं. मी जाणार नाही. जोपर्यंत तू चलत नाहीस मी इथेच थांबणार. मंदार बाकावरून उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला, पण त्याचे पाय लटपटले आणि तो पुन्हा बाकावर पडला. मला खूप जोरात भूक लागली आहे. काल दुपारपासून काहीच खाल्लं नाहीये. काहीतरी खायला मिळेल का? त्याने अत्यंत केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिले. कावेरीने त्याला वरून खाली एकदा न्याहाळले. खायला पाहिजे? मिस्टर मंदार, आमच्या साताऱ्यामध्ये आणि माझ्या या घरामध्ये फुकटचं काहीच मिळत नाही. जर जेवण आणि चहा हवा असेल तर आधी कष्ट करावे लागतील. ती पाठीमागे विहीर दिसते ना, तिथून 2 बादल्या पाणी काढून आणा. मग चहा आणि गरम पोहे मिळतील. जमणार असेल तर बघा, नाहीतर हायवेवर खूप हॉटेल्स आहेत, तिथे जाऊन पास्ता खा. मंदारने आयुष्यामध्ये कधी विहिरीचे पाणी काढणे तर दूर, विहीर जवळून सुद्धा पाहिली नव्हती. पण कावेरीचा रुसवा घालवायचा होता, त्यामुळे तो लगेचच तयार झाला. ठीक आहे, मी आणतो पाणी, तू चहा तयार ठेव. तो घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीकडे गेला. कावेरी चोरून त्याच्या पाठीमागे गेली आणि एका जुन्या भिंतीच्या आडोशाला उभी राहून त्याची फजिती पाहू लागली. मंदारने विहिरीची लोखंडी बादली दोरीला बांधली आणि ती विहिरीच्या खोल पाण्यामध्ये सोडली. बादली पाण्यामध्ये बुडाली आणि जशी त्यांनी ती दोरीत धरून वर ओढायला सुरुवात केली तसे रॉकस्टारचे सगळे अवसान गळाले. विहिरीचे पाणी आणि ती बादली खूप जड होती. मंदारचे स्नायू ताणले गेले आणि तो जोरात ओरडला. बाप रे, हे पाणी इतकं हेवी असतं? गिटारपेक्षा खूप कठीण आहे हे. त्याच्या उजव्या हाताला आधीच चर्चगेटला कास लागल्यामुळे पट्टी बांधलेली होती, ज्यामुळे त्याला अजूनच त्रास होत होता. तो पूर्ण ताकदीने दोरी ओढू लागला, पण विहिरीच्या काठावर रात्रीच्या पावसामुळे खूप जोरात चिखल आणि शेवाळ साचले होते. ओढता ओढता मंदारचा पाय अचानक घसरला. त्याचे नियंत्रण सुटले आणि तो विहिरीच्या काठावर असलेल्या काळ्या चिखलामध्ये जोरात घसरून पडला आणि बादली पुन्हा विहिरीमध्ये धपकन पडली आणि चिखलाचे मोठे कारंजे ओढून मंदारच्या पांढऱ्या शर्टवर, चेहऱ्यावर आणि केसांवर उडाले आणि तो पूर्णपणे काळ्या चिखलाने माखला गेला.
कावेरीला हे पाहून स्वतःवर ताबा सुद्धा ठेवता आला नाही. ती भिंतीच्या आडून बाहेर आली आणि तोंडावर हात ठेवून मनसोक्त खळखळून हसली. तिचा तो हसण्याचा आवाज साताऱ्याच्या त्या शांत वातावरणामध्ये घुमला. मंदारने चिखलातूनच डोके वर करून तिच्याकडे पाहिलं. तिचे ते निखळ सुंदर हसू पाहून मंदारला स्वतःच्या या फजितीचे काही वाटेनासे झाले. कावेरी, तू हसलीस ना, मग माझं हे चिखलात पडणं सार्थकी लागलं. तू रोज हसणार असशील तर मी रोज या चिखलामध्ये पडायला तयार आहे, मंदारने अत्यंत हळूवार आणि रोमॅन्टिक आवाजामध्ये चिखलातूनच सांगितलं. कावेरीने लगेच आपले हसू थांबवले, घसा खवखरला आणि पुन्हा कडक भाव आणले. जास्त जास्त फिल्मी डायलॉग मारू नका माझ्यासमोर. उठा तिथून आणि जा त्या नळावर आधी स्वच्छ हातपाय धुवून घ्या. कपडे बदला. गाडीमध्ये असतील ना दुसरे कपडे? हो आहेत, मंदार हसून म्हणाला आणि तो चिखल पुसत नळाकडे गेला. अर्ध्या तासानंतर मंदारने गाडीतून काढून एक साधा राखाडी रंगाचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. तो अंगणामध्ये येऊन लाकडी बाकावर बसला. कावेरीने गरम आलं विलायची चहाचा काचेचा ग्लास आणि वाफळलेल्या कांद्या पोह्यांची प्लेट त्याच्या समोर ठेवली. मंदारने पोह्यांचा पहिला घास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अथांग तृप्तीचे भाव आले. वा कावेरी, खूप भारी झाले पोहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्येही अशी चव मिळणार नाही. पोहे खाऊन झाले की गाडी काढा आणि मुंबईला निघा, कावेरी स्वतःच्या चहाचा घोट घेत म्हणाली. मी जाणार नाही असं किती वेळा सांगू तुला? मी ठरवलंय, जोपर्यंत तू मुंबईच्या ऑफिसमध्ये जॉईन करत नाहीस तोपर्यंत मी याच गावात राहणार. मंदारने चहाचा घोट घेत हट्ट चालूच ठेवला. बरं, मग उद्यापासून शेतात कामाला यावं लागेल, चालेल? कावेरीने त्याला अडकवण्यासाठी नवीन चॅलेंज दिले. काहीही चालेल, तू सांगशील ते काम करीन मी, मंदार गर्वाने म्हणाला. दोघांमधली ती दुश्मनी आता पूर्णपणे संपली होती, पण एका अत्यंत गोड आणि मजेदार नॅचरल अशा रुसव्या फुग्यामध्ये बदलली होती. कावेरीने इतक्या लवकर विश्वास ठेवायचा नाही हे मनाशी पक्के ठरवले होते, तर मंदारने तिचा तो हरवलेला विश्वास जिंकण्यासाठी रॉकस्टारचे सगळे ग्लॅमर सोडून गावचा साधा मुलगा बनण्याचे चॅलेंज स्वीकारले होते. कथेचा हा 13वा भाग एका अत्यंत विनोदी, खऱ्याखुऱ्या आणि संतपणे पुढे जाणाऱ्या रोमॅन्टिक वळणावर थांबला होता, जिथून पुढे मंदार साताऱ्याच्या शेतामध्ये काय काय नवीन गोंधळ घालणार आणि कावेरी त्याला कशी अजून नडणार याचा एक जबरदस्त सस्पेन्स आणि ड्रामा पुढच्या भागासाठी तयार झाला होता.